तर योजना जी आहे ही झोपडपट्टी वगैरे ह्या एरियांसाठी 27 गावांचा जर आपण विचार केला तर इथे सगळे भूमिपुत्र शेतकरी राहत आहेत. तर ज्यांचे तिथे वडिलोपार्जित स्वतःची घरं आहेत, स्वतःच्या जागेवरती आहेत, त्यांनी कुठल्याही शासकीय जागेवरती अतिक्रमण केलेलं नाही, काही नाही, स्वतःच्या मेहनतीने ती घरं बांधलेली आहेत. आणि असं असताना एखाद्याचं मोठं घर तोडून त्यांना त्या सोसायटीमध्ये एक 323 स्क्वेअर फुटाचा जर फ्लॅट कुठली योजना जर देत असेल तर त्या योजनेला मला असं वाटतं कोणीच कधीच मान्यता देणार नाही. आणि त्यात आमच्या ज्या खुल्या जमिनी आहेत, अजून पण आमचे काही शेतकरी आहेत जे आजही इथे शेती कसतात, ते तिथे शेती पिकवतात. या सगळ्या गोष्टी असताना पण त्यांच्याकडनं ती त्यांची जागा, त्यांची शेती ही हडप केली जाणार या योजनेअंतर्गत. आणि पूर्णपणे याचा फायदा कुठल्या तरी ठराविक जो विकासक आहे, बिल्डर आहे, यांना सर्वांना देणार अशी ही योजना. 27 गावात कुठे कुठे क्लस्टर दाखवले जर 27 गावांचा जर विचार केला तर मानगाव, सोनारपाडा, भोपर, सागाव, दावडी, गोळवली, आडवली, पिसवळी, चिंचपाडा, आशेला, मानेरा या सर्व गावांवरती क्लस्टरचे आरक्षण सरसकट टाकलेले आहेत घरांवरती आणि जमिनींवरती. आणि मी परत तेच सांगतो की इथे जसं क्लस्टरचं टाकलंय तसं ते इतर उर्वरित गाव आहे त्यांच्यावरती ग्रोथ सेंटर टाकलेलं आहे, काही ठिकाणी बिझनेस हब टाकलेलं आहे, बालगावावरती डम्पिंग ग्राउंड टाकलेलं आहे. तर अशी विविध आरक्षण सगळ्या गावांवरती टाकलेले आहेत. म्हणजे कोणत्या ना कोणत्या योजनेअंतर्गत पूर्ण 100% 27 गावं ही आता बाधित करून टाकलेली. क्लस्टर रद्द व्हावं की राबवलं? आम्ही जनतेचा देखील कौल घेतलेला आहे आणि सगळे नियम आणि अटी शर्ती जे काय आहेत आणि त्या योजनेमधनं जे काय आम्हाला समजतंय, जे काय अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं त्याच्यावरून असं समजतंय की याच्यामध्ये पूर्णपणे आमचा गाठा आहे. आणि एक प्रकारे आम्ही इथले मालक आहोत, भूमिपुत्र आहोत, तर आम्हाला भूमिपुत्रावरनं आता भाडोत्री करण्याचं काम या योजनेने होत आहे. आणि त्याच्यामुळे पूर्णपणे ह्या क्लस्टर योजनेला आमचा विरोध आहे. आणि जर का या क्लस्टर योजनेच्या संदर्भात कुठलीही सक्ती जर 27 गावांवरती झाली तर 27 गावातील जनता आणि ही संघर्ष समिती, 27 गावांची हक्काची संघर्ष समिती ही गप्प बसणार नाही. आणि याच्या विरोधात तीव्र आंदोलन या प्रशासन आणि शासन आणि या सरकार विरुद्ध आम्ही उचलू. आणि वेळ पडली तर न्यायालयात देखील जाऊन आम्ही कायदेशीर लढा या क्लस्टर योजनेच्या विरोधात आम्ही तिथे देऊ. चर्चा तर होणारच. या सभांमधून कोणते कोणते मुद्दे तुम्ही घेणार? चर्चा तर होणारच. याचं कारण असं आहे की या सेगमेंटच्या अंतर्गत आम्ही 27 गावातील विविध विषय आहेत, जसं हा लादलेले क्लस्टर असतील किंवा इतर कोणते आरक्षण असतील, सर्व जसे मी मगाशी उदाहरण नावं सांगितली. परत आमचे गावठाण विस्तार झालेला नाहीत. आज आमची घरं एवढी वाढलेली आहेत, फॅमिलीज वाढलेल्या आहेत, पण आमचं गावठाण जो आहे त्याचा अजून विस्तार झालेला नाही, तो विषय आहे. दुसरं जे आमच्या गुरचरणी आहेत जे सरसकट हे सरकार घेत चाललेलं आहे. जर योजनाच या सरकारला द्यायचं आहे तर मला असं वाटतं की गुरचरणींपेक्षा चांगली जागा कोणती आहे या लोकांना योजना देण्यासाठी. तर ते आम्ही त्या गोष्टीवरती आम्ही आमच्या गुरचरणी वाचवण्यासाठी आणि तिथे आमच्या गावकऱ्यांसाठी, स्थानिकांसाठी, 27 गावांसाठी सुख सुविधा कसे मिळतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. परत अजून स्मार्ट मीटरचे जे काही विषय आहेत ज्याच्याने लोक सर्वसामान्य जनता ही त्रासलेली आहे. परत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी म्हणजे एकदम कमकुवत जी व्यवस्था चाललेली आहे त्याच्याबद्दल आम्ही हे करत आहे. आणि या सर्वांवरती इलाज म्हणजे एकच, तर ही 27 गावांची स्वतंत्र महानगरपालिका किंवा नगरपालिका जे असेल ते लोकसंख्येप्रमाणे. तर त्याच्यासाठी हा आमचा सर्वात प्रमुख मुद्दा आहे. या सर्व मुद्द्यांचा घेऊन आम्ही स्वतंत्र महानगरपालिकेसाठी आता भांडणार आहोत. आणि आम्ही सर्व एकत्र होऊन ही क्लस्टर योजना असतील, हे सगळे विषय असतील, हे आम्ही हल करणार आहोत. आणि आमची महानगरपालिका घेतल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही.